बालकृष्ण यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर भगवंताचा आशीर्वाद मिळण्याचा भास झाला. शंकर मनाकडे समाधान वाटला की माझ्या दयेच्या देवा, हे दयाघना गोपालकृष्णा, मी तुझी लाडकी बहीण, सदोदित तुझं नामस्मरण होते, त्या जनाशी लीन होते. तेव्हा तू माझा पाठीला काही, पण मी तुझी भक्ती नाही आणि या विश्वात रक्ताच्या नातापेक्षा मागेल नातं किती श्रेष्ठ आहे, त्या विश्वाला पटवून देण्यासाठी भगवंत आजपर्यंत तू लढतोय आणि हे भगवंत आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी नव्हे तर आमच्या सहभाग्याच्या पाठीशी राहू. समाधान तरी आमच्या मनाचं समाधान झालं असेल तरी मनाच्या विकृतीने अग्नी घडते. कारण सांप्रत चालू आहे ते पांडव आणि कौरव यांचं युद्ध. हा म्हणता 9 दिवस मागल होते. या युद्धाचा शेवट काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. एका इतकंच वाटलं तर कदाचित हे युद्ध नाही झालं असतं तर फार बरं झालं असतं. हे युद्ध टाळताही आलं असतं. या सर्वस्वी कारणीभूत पांचाली. आज हे युद्ध घडते ते या पांचालीमुळे घडते आणि याच्या मोठे कारण म्हणजे त्यावेळी पांडव आणि कौरव यांनी युद्ध उतरलं त्यावेळी पांडवांच्या मते प्रत्येकजण ठरवत होते की हे युद्ध नकोय, कारण युद्ध कुणाशी होणार आहे? बंधूशी होणार आहे. आपलं स्वकीय युद्ध प्रसंगी आपल्या लेकरासमोर वैरी म्हणून असणार आहे आणि म्हणून राज्याचा अभ्यास न करता ते 5 गाव आपल्याला मिळाले त्या 5 गावात आपण समाधानी राहावं आणि म्हणून पंच पांडवांनी
आज 9 दिवस तरी मागं लोटले. पांडवांच्या बाजूने विजय आहे, कारण कृष्ण तिथं विजय. हा कृष्ण तिथं विजय आहे आणि धर्म तिथं आहे. पांडवे कसला विचार करते? अगं तुझ्या देवावर, तुझ्या दादावर तुझा विश्वास नाही का? वेडी का वेडी? काय हा विचार करतेस? अगं जिथं तुझा दादा आहे तिथं नक्कीच विजय मिळणार. त्यामुळं हा विचार डोक्यातून काढून टाक. युद्ध काही, युद्धाचे परिणाम काही झाले तरी युद्धाचे परिणाम वेगळंच सांगतायत. जिथं माझा दादा आहे तिथं नक्कीच विजय. बापरे, होते खरं. पण क्षणभर आता 9व्या दिवसाचा भानुआश्रमाला केव्हा गेला. तासनी वार्ता आमच्या कानी दिली. पण आज सापडत धनुर्धरी तुमच्या सदनापर्यंत येणं आणि त्यांचा संदेश निघण्यासाठी मन आतून झालं. त्यांची सेवा करणं, त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून एक सारखं मन अधीर झालं. आणि त्यांच्यासमोर असा रडवा चेहरा घेऊन जाणं काही उपयोगच नाही. कारण युद्ध प्रसंगी भरपूर भागून आले असते आणि असं असताना आमचा रडवा चेहरा आम्हाला निराश नाही, तर त्यांना सुद्धा चिंता वाटली. आणि म्हणूनच नवऱ्याच्या विश्रांतीची जागा म्हणजे पायरीचं सर. आणि म्हणून धनुर्धरी पार्थ माझ्या सदनापर्यंत येणार. त्यामुळे असं दुःखी नाही आहे. माझ्या सौभाग्याचे मन आतून झालंय. मध्यरात्रीची वेळ समीप येते. पार्थराज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी आमचं सदन. हा स्वर ओळखला. हा मधुर स्वर इतर कुणाच्याही जरी कानी पडला नसेल ना तरी आमच्या कानी सहज पडतोय. कारण हा स्वर आमच्या ओळखीचा आहे. आमच्या कानी हा स्वर पडता क्षणी आम्हाला समजते आमची सौभाग्य देवते ना लवकरात लवकर. आणि अधीर झालेल्या मनाचं सांत्वन करा. अधीर झालेल्या मनाचं सांत्वन करा. मधुर स्वर हा
मन माझं चक्रावलंय